Hello my dear viewers, welcome back to our channel P. Vaishali's Mathematics Classes. I am Vaishali Kulari. Welcome you all to my channel. Here we are studying a chapter from the 10th class Semi-English Maharashtra board. The chapter name is the linear equations in the two variables. In previous video, म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण 1.3 प्रॅक्टिस सेट ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन सॉल्व्ह केलं होतं. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूयात. Solve the following simultaneous equations using the Cramer's rule. Simultaneous equations. What it means? Simultaneous equations means where the two linear equations and two variables are used. Those equations are called as the simultaneous equations. इथे दोन इक्वेशन्स आहेत आणि दोन व्हेरिएबल्स आहेत. यालाच आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतो. चला तर ह्याला सॉल्व्ह करूया. 3x minus 4y is equals to 10 and 4x plus 3y is equals to 5. ह्या दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व्ह करणं म्हणजे काय? सॉल्विंग मीन्स वी आर फाइंडिंग द व्हॅल्यूज. समजा एखाद्या इक्वेशन मध्ये जे काही अननोन व्हेरिएबल्स आहेत त्यांचे व्हॅल्यूज फाइंड आउट करणे म्हणजे सॉल्विंग द इक्वेशन, फाइंडिंग द रूट्स हे ह्याला म्हणतात. आता सॉल्विंग द इक्वेशन्स हे करायसाठी आपण एलिमिनेशन मेथड यूज केलं होतं आणि ग्राफिकल मेथडही यूज केलं होतं. आता हे तिसरं वाला मेथड आहे क्रॅमर्स रूल. चला तर मग हे मेथड कशी करायची हे बघूया आपण. 3x minus 4y is equals to 10, 4x plus 3y is equals to 5. First of all, we have to find out the determinant. Determinant कसं फाइंड आउट करतो? इथे आपण अगोदर एलिमेंट्स लिहितो. आता हे एलिमेंट्स म्हणजे आपल्याला x आणि y चे कोएफिशियंट लिहायचे आहेत. x चा कोएफिशियंट आहे 3 आणि परत तुम्हाला x चा कोएफिशियंट घ्यायचा असेल तर ते इथे नाही लिहायचं. आपल्याला ह्याला कॉलम वाईज ऍडजस्ट करायचं आहे 3 आणि 4. किंवा जर रो वाईज लिहायचं असेल तर इथे x चा कोएफिशियंट येईल आणि इथे y चा कोएफिशियंट आणि इथे येईल 3. Now do the cross multiplication. Cross multiplication करायची आपल्याला to get the value of the digit. 3 into 3 minus 4 into 4. 3 3 is 9, minus into minus is the plus. 4 4 is 16. 16 plus 9 is the 25. Then next dx is equals to dx. इथे d means here determinant. आता dx काय डिनोट करतो की तर हे डिटर्मिनंट 3 minus 4 4 3 हे एलिमेंट्स आहेत ऍक्च्युअली. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, हे 3 आणि 4 म्हणजे हे x आहे आणि हे y चे कोएफिशियंट्स आहेत. ह्यांच्या ठिकाणी आपल्याला 10 आणि 5 ह्याच्याने रिप्लेस करायचे म्हणजे कॉन्स्टंट्सने रिप्लेस करायचं आहे dx मध्ये म्हणजे 10 आणि 5 आणि y चे टर्म्स ऍज इट इज राहणार आहेत -4 आणि 3. Do the cross multiplication again. 10 into 3 minus 4 into 5. 10 into 3 is the 30. Minus into minus will be plus. 5 4 is the 20. 20 plus 30 is the 50. Next, dy is equals to. इथे x चे व्हॅल्यूज तसेच ठेवणार आहोत 3 and 4 आणि y च्या ठिकाणी 10 आणि 5 रिप्लेस करायचे आहे 10 and 5. So do the cross multiplication again. 3 into 5 minus 10 into 4. 15 minus 40 minus 25. Next, now we have to find out the value of x and y. म्हणजे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. x कॅल्क्युलेट करायसाठी फॉर्म्युला आहे dx by d. dx म्हणजेच 50 डिवायडेड बाय d म्हणजे 25. 25 म्हणजे 25. 25 2 जा 50. सो x is equals to 2. अशा प्रकारे आपल्याला x is equals to 2 ही व्हॅल्यू भेटली. y is equals to dy divided by d. dy म्हणजे -25 divided by 25
25 1 जा 25 1 जा, मग इथे -1 उरलं, -1/1 which is equals to -1. Y is equals to, therefore 2, -1 is the solution. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, जेव्हा आपण कोऑर्डिनेट्स लिहितो त्यावेळेस फर्स्ट एक्स कोऑर्डिनेट लिहायचं असतं आणि नंतर वाय चे कोऑर्डिनेट्स. दिस थिंग इज इम्पॉर्टंट. डोंट इंटरचेंज दिस. अगोदर एक्स आणि नंतर वाय. म्हणून एक्स ची व्हॅल्यू 2 आणि वाय ची व्हॅल्यू -1 आलेली आहे. क्वेश्चन नंबर 2. 4x plus 3y minus 4 is equals to 0. 6x is equals to 8 minus 5y. आता हे ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये नाहीये, हे दोन्ही इक्वेशन्स. म्हणून अगोदर ह्याला रिराईट करूयात आणि मग त्यानंतर क्रॅमर्स रूल अप्लाय करूयात. 4x plus 3y is equals to 4. हा -4 जर इकडे गेला तर 0 plus 4 होईल. 0 plus 4 चा रिझल्ट 4च येणार आहे. म्हणून 4x plus 3y is equals to 4 असा आन्सर येईल. आणि इथे 6x हा -5y इकडे आला तर +5y होईल. +5y is equals to 8. आता हे दोन इक्वेशन्स ax plus by is equal to c या फॉर्म मध्ये आहेत. चला तर आता क्रॅमर्स रूल अप्लाय करूयात. डिटर्मिनंट d is equals to 4 3 6 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 minus 6 into 3. 4 5 are 20 minus 6 3 are 18. 20 minus 18 is the 2. Next, dx is equals to determinant of x चे व्हेरिएबल्स काढून x चे कोएफिशियंट्स काढून आपल्याला 4 आणि 8 हे कॉन्स्टंट घ्यायचं आहे. 4 8. नेक्स्ट 3 5. इथे y चे कोएफिशियंट तसेच राहणार आहेत. So do the cross multiplication. 4 into 5 minus 3 into 8. 4 5 are 20 minus 8 3 are 24. -4 is the subtraction here. 24 minus 20. कारण दोन्हीचेही वेगवेगळे साइन असल्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 24 मधून 20 गेले तर 4 आहे, पण इथे दोन्ही पैकी मोठा नंबर 24 आहे. याची साइन जे आहे तेच साइन आन्सर मध्ये येणार आहे. नेक्स्ट dy is equals to डिटर्मिनंट ऑफ, आता 4 आणि 6 असेच राहणार आहेत आणि 3 आणि 5 च्या जागेवर 4 आणि 8 घ्यायचं. 4 into 8 minus 4 into 6. 4 8 जा 32. 4 6 जा 24. 32 minus 24 8. आता इथून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. x is equals to, what is the formula? dx by d. Correct. dx by d. So what is the dx here? dx is equals to -4 divided by d. Determinant d is the 2. Substitute here. 2 1s are 2. 2 2s are 4. आता इथे -2 येईल. -2 is the value of this x. Next, y is equals to dy by d. dy ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळालेली आहे. 8 divided by d value is the 2. 2 1s are 2. 2 4s are 8. 4 by 1 is the 4. So therefore, -2, 4 is the solution. Question number 3. X plus 2y is equals to -1. 2x minus 3y is equals to 12. Minus 3y is equals to 12. चला अगोदर डिटर्मिनंट काढूयात. 1 2 2 minus 3. Now cross multiplication. 1 into -3 minus 2 into 2. 1 into -3 is the -3. Minus into plus is the minus. 2 2s are 4.
-3 -4 -7. dx इज इक्वल्स टू -1 आणि 12 घ्यायचे आहे आणि 2 and -3, कारण हे एकशे कोइफिशियंट -1 आणि 12 ने रिप्लेस होतात आणि 2 and -3 विल बी ॲज इट इज इक्वल्स टू -1 into -3 minus 2 into 12 AD minus BC. Minus into minus will be plus, 3 1s are 3 minus 12 2s are 24. 3 minus 24 minus 21 is the dx. Next dy is equals to determinant of dy ला 1 2 as it is आणि y च्या जागेवर -1 and 12 येते. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 12 minus -1 into 2. 1 into 12 is the 12. Minus into minus will be plus 2. 12 plus 2 is the 14. Next, x is equals to dx by d. dx हे -21 आहे divided by d value is the -7. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही पण मायनस आहेत, त्यामुळे हा मायनस आणि हा मायनस आपण कॅन्सल करू शकतो. 7 1 जा 7, 7 3 जा 21. So 3/1 is the 3. X is equals to 3. Next, y is equals to dy by d. dy ची व्हॅल्यू आहे 14 डिवायडेड बाय -7 ही d ची व्हॅल्यू आहे. 7 1 जा 7, 7 2 जा 14. 2 by -1 is the -2. Y is equals to -2. Therefore, 3, -2 is the solution. चला फोर्थ क्वेश्चन कडे बघूया. फोर्थ क्वेश्चन इज गिवन as 6x minus 4y is equals to -12 and 8x minus 3y is equals to -2. Now calculate the determinant first. 6, 8, -4, -3. The determinant is 6 into -3 minus -4 into 8. Plus into minus is the minus. 6 3 is 18. Minus into minus is the plus. 8 4 is 32. 32 minus 18 is the 14. Next, dx is equals to dx 6 आणि 8 च्या जागेवर -12 and -2 घ्यायचे. Next, -4 and -3 as it is. Do the cross multiplication. -12 into -3 minus -4 into -2. Minus into minus is the plus. 12 3 is 36. Minus into minus plus. Plus into minus again minus. 4 2 is 8. 36 minus 8 is the 28. Next, dy is equals to, इथे 6 आणि 8 as it is आणि -4 आणि -3 च्या जागेवर -12 and -2. 6 into -2 minus -12 into 8. 6 into -2 is the -12. Minus into minus is the plus. 12 8 is 96. 96 minus 12 is the 84. Next, x is equals to dx by d. dx आहे 28 आणि d आहे 14. 28 divided by 14. 14 1 is 14. 14 2 is 28. X is equals to 2 and y is equals to
dy बाय डी, dy आहे 84 divided by 14. 14 1 जा 14 and 14 6 जा 84. Then y is equals to 6. Therefore 2,6 is the solution. Fifth question is given as 4m plus 6n is equals to 54 and 3m plus 2n is equals to 28. हे ऑलरेडी ax plus by is equals to c हे दोन्ही इक्वेशन्स ह्या फॉर्म मध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली प्रोसीड करू शकतो. 4 6 3 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 2 minus 6 into 3. 4 2 जा 8 minus 6 3 जा 18. 8 minus 18 is the minus 10. Next, dx is equals to 54 and 28. ते कोणाची जागा घेणार आहे? येस, x ची जागा. बरोबर आहे. नेक्स्ट y as it is 6 and 2. 54 into 2 minus 6 into 28. 2 4 जा 8, 2 5 जा 10. 108 minus 6 8 जा 48. 4 is the carry. 6 2 जा 12. 12 plus 4 is the 16. 168 हा मल्टिप्लिकेशन येईल 28 आणि 6 चा. दोन्हीचं सबट्रॅक्शन केल्यावर 8 minus 8 0. 16 minus 10 is the 6. म्हणजे minus 16 हे dx ची व्हॅल्यू असेल. dy is equals to 4 आणि 3 as it is. आता 6 आणि 2 च्या जागेवर 54 and 28 घ्यायचं. So cross multiplication 4 into 28 minus 3 into 54. 4 8 जा 32 carry 3. 4 2 जा 8. 8 plus 3 is the 11. Minus 3 4 जा 12. 1 is the carry. 3 5 जा 15 plus 1 is the 16. 2 minus 2 is the 0. 16 मधून 11 गेले तर 5. पण हा 162 मोठा असल्यामुळे -50 येणार आहे dy ची व्हॅल्यू. x is equals to dx by d. dx आहे -60 आणि d ची व्हॅल्यू आहे -10. -60 डिवायडेड बाय -10. मायनस मायनस हे दोन्ही कॅन्सल होतात. 0 0 पण कॅन्सल करू शकतो किंवा 10 1 जा 10, 10 6 जा 60. एनिवेज सेम आन्सर येईल. x is equals to 6 by 1 is the 6. Next, y is equals to dy by d. dy हे -50 मिळालं डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे -10. 0 0 minus minus 5 by 1 is the 5. y is equals to 5. Therefore 6,5 is the solution. Let us see the last question of this exercise. 2x plus 3y is equals to 2. x minus y by 2 is equals to 1 by 2. हा फर्स्ट इक्वेशन आहे 2x plus 3y is equals to 2. इथे आपण x चं कोएफिशियंट 1 आहे आणि y चं कोएफिशियंट -1/2 आहे. ह्याला आपण थोडेसे रिराईट करूयात म्हणजे आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू वगैरे काढताना व्हॅल्यूज हे सोपे जावं म्हणून. इक्वेशन नंबर 2 हे असं आहे x minus y by 2 is equal to 1/2. मग इथे 2 LCM येणार, डिनॉमिनेटर मध्ये 1 असेल म्हणून 2 into x minus same denominator, that's why only y will come is equals to 1/2. हा 2 आणि 2 हा कॅन्सल होतो. मग इथे उरतो 2x minus y is equals to 1. आता आपले इक्वेशन्स
हा फर्स्ट इक्वेशन आहे आणि हा आहे सेकंड इक्वेशन. आता इथून आपल्याला डिटर्मिनंट साठी डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 2, 3 आणि 2 -1 इक्वल्स टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1 minus 3 into 2. 2 into -1 is the -2, minus 3 2s are 6. -2 -6 -8. Next, dx is equals to, आता dx काढताना हा 2 आणि 2 च्या जागेवर 2 आणि 1 हे रिप्लेस होणार आणि 3 आणि -1 ऍज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1 minus 3 into 1 -2 -3 -5. Next, dy is equals to determinant of, आता इथे डिटर्मिनंट मध्ये 2 आणि 2 ऍज इट इज राहणार. आता y च्या जागेवर म्हणजे 3 आणि -1 च्या जागेवर 2 आणि 1 येतील. 2 आणि 1. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 2 into 2, 2 minus 2 2s are 4, 2 minus 4 minus 2. Right. So x is equals to dx by d. आता dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? dx -5 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आहे -8. हा मायनस आणि मायनस कॅन्सल झाल्यावर x ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 5/8. नेक्स्ट, y इज इक्वल्स टू dy by d. y ची व्हॅल्यू आहे dy ची -2 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आहे -8. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 2 1s are 2, 2 4s are 8. 1/4 is the value of the y. Therefore, 5/8, 1/4 is the solution. This was the last question. हा शेवटचा क्वेश्चन होता 1.3 प्रॅक्टिस सेट मधला. पुढचे व्हिडिओ प्लीज पहा.